नमस्कार, मी वैशाली आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वैशाली विनोद या चॅनलवरती. आज आपण स्पायसी राईस बनवणार आहोत, तिखट भात बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतले, ते स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि ते भिजत घातलं आहे. 15 ते 20 मिनटासाठी भिजत घालायचं. एक बटाटा घेतला आहे, तो छानपैकी चिरून पाण्यात घालून घेतला आहे. एक टोमॅटो, एक कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, आलं मी किसून घेतले आणि लसूण हा ठेचून घेतला आहे. गॅसवरती कढई ठेवली गरम होण्यासाठी. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आपल्याला. तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा भात तुम्ही अगदी झटपट करू शकता, पटकन होऊ शकतो आणि खायला टेस्टीही लागतो. घरात भाज्या अवायलेबल नसतील किंवा अचानक तुम्ही बाहेरनं आला आहे, अशा वेळी काही जर घरात नसेल किंवा जेवढं काही अवायलेबल असेल त्या भाज्या वापरून तुम्ही अशा प्रकारे भात बनवू शकता. तेलामध्ये मी चिरून ठेवलेला बटाटा घातला आहे आणि तो छानपैकी परतून शिजवून घेतला आहे. मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ घातल्याने बटाटा लवकर शिजेल, त्याच्यामुळं मीठ घातलं आहे आणि छानपैकी परतून घेतलं आहे. बटाटा हा ब्राउनिश करायचा. जर लवकर शिजत नसेल बटाटा तर त्यावरती आपण झाकण ठेवून तो शिजवून घ्यायचा आहे. एखादी वाफ काढली तरी बटाटा लवकर तेलामध्ये तळून शिजला जातो किंवा जर असं साईडला शिजवायचा असेल तरी बटाटा शिजवून तुम्ही घालू शकता. मला पटकन भात बनवायचा होता म्हणून मी तेलामध्ये बटाटा घातला आणि 5 ते 10 मिनटात लगेच झाला शिजून. नंतर बटाटा शिजल्यानंतर तळून घेतल्यानंतर तो मी एका वाटीमध्ये बाहेर काढला. बटाटा बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यामध्ये मी जिरं घातलं आहे अर्धा चमचा. जिऱ्यानंतर आपण हिंग घालणार आहोत. थोडंसं 2 चिमूट हिंग घालायचं आहे. हिंग आणि जिरं चांगल्या प्रकारे परतल्यानंतर छानपैकी जिऱ्याचा फ्लेवर उतरेपर्यंत हलवून घ्यायचं आहे, कारण ह्या भाताला टेस्ट छान येते. आणि जर नसेल आवडत तर अवॉइड पण करा, पण आवडते त्यांनी नक्की घाला. त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला आहे आणि किसलेला मी जिंजर घातलं आहे आणि ते छानपैकी परतून घेतलं आहे. चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही. ह्याचा वास असा घरात सुटेपर्यंत असं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, कारण फोडणीचा वास भाजीला किंवा भाताला लागला की खायला मज्जा येते छान. नंतर मी चिरलेला कांदा घातला आहे. कांदा मऊ होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपण आधी मीठ घातले, त्याच्यामुळे याच्यामध्ये कांदा मऊ होण्यासाठी एक्स्ट्राचं मीठ घालायची काही गरज नाही आहे. कांदा लवकर आपला मऊ होईल. आता परतत राहायचं आहे त्याला, म्हणजे सगळे एकत्र सगळे मसाले एकत्र होतील असं. नंतर मी चिरलेला जो टोमॅटो आहे, टोमॅटो थोडा मोठा चिरला आहे मी, तर तो टोमॅटो घातला आहे. टोमॅटोही मऊ होईपर्यंत एकत्र परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे टोमॅटो चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे, धने जिरे पूड घातली आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे. हे लाल तिखट नाही आहे, रेड चिली पावडर आहे फक्त, कारण ऑलरेडी नंतर आपण पुढं दुसरा मसाला घालणारच आहोत. त्यामुळे फक्त हे लाल तिखट घातलं आहे. हा कमी तिखट घालायचा आहे मला, करायचा आहे भात. जी कोथिंबीर चिरली त्यातली अर्धी कोथिंबीर ह्या मसाल्यामध्ये घातली आहे मी. हे छानपैकी परतून होईल, तेलामध्ये तळून होईल, सगळे फ्लेवर्स एकत्र मिक्स होतील. नंतर जो आपण तळलेला बटाटा साईडला ठेवला होता तो बटाटा मी त्यामध्ये घातला आहे, म्हणजे बटाट्यालाही मसाल्यांचा छानपैकी फ्लेवर लागेल, वास छान येईल, खाताना मस्त लागेल. कारण आपण ह्या गोष्टी काय मॅरिनेट वगैरे करत बसत नाही, त्याच्यामुळे मसाल्यामध्ये जेवढं जास्त परतलं जाईल तेवढं परतायचं. आणि त्यामध्ये नंतर मी 2 चमचे बिर्याणी मसाला घातला आहे. ह्या भाताची जान म्हणजे बिर्याणी मसाला घातला की मस्त टेस्ट येते, झटपट बनवायला सोपं जातं. आणि त्यामध्ये मी भिजवलेला तांदूळ घातला आहे. 2 वाट्या तांदूळ होतं, ते 2 वाट्या तांदूळ घातलं आहे आणि ते छानपैकी सगळं मिक्स होईल तोपर्यंत परतलं आहे. हे तिथपर्यंत परतायचं की खाली तडतड आवाज येईल, म्हणजे असं फील होईल की खाली भात लागायला लागला आहे की काय. अशा प्रकारे छानपैकी परतून घ्यायचा आहे भात आणि अशा प्रकारे परतून घेतला आहे. बघा सगळा मिक्स झाला आहे मसाला, भाताचा कलर चेंज झाला आहे आता. आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 वाटी जर भात असेल तर 2 वाट्या पाणी घालायचं आणि 2 वाट्या भात असेल, तांदूळ असेल तर त्यामध्ये आपण 4 वाटी पाणी घालणार आहे. त्याप्रकारे मी 4 वाट्या पाणी घातलं आहे. आता हे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले भात एकत्र होतील. अशा प्रकारे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस थोडा वाढवायचा आहे, कारण उकळी येईपर्यंत जरा वेट करायचं आहे आपल्याला, त्यामुळे गॅस वाढवून घ्यायचा. त्यामध्ये आपली अर्धी राहिलेली कोथिंबीर, ही मी सगळी कोथिंबीर घातली आहे आता. आणि आपल्याला चवीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ घालणार आहे, कारण आधी आपण ज्यावेळी
बटाटा परतून घेतला, बटाटा तळून घेतला, त्यामध्ये पण मीठ घातलं होतं. त्या अंदाजे आता मीठ घातलं आहे मी. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मीठ सगळीकडे लागेल असं एकत्र मिक्स होईल अशा प्रकारेच छानपैकी ढवळून घेतलं आहे मी ते. आता फक्त वाट बघायची उकळी येण्याची. अशा प्रकारे जेव्हा उकळी येते फुल गॅसवरती ठेवायचं, पूर्ण गॅस ठेवायचा. हे शेंगदाणे मला आधी टाकायचे होते ज्यावेळी मसाला परतत होते, मी विसरले. तुम्ही आधी टाका, ज्यावेळी मसाला परतता त्यावेळी शेंगदाणे घाला. आणि त्याच्यावर ते उकळी फुटली की असं झाकण ठेवायचं, त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवायचं. त्याच्यामुळे भात पटकन होतो, 10 मिनटात भात होतो. अशा प्रकारे बघा भात झाला आहे. खूप मस्त सुट्टा सुट्टा भात होतो. साधं तुम्ही घरातलं तांदूळ जरी घातलं, अगदी बिर्याणी राईस नाही घातला, बिर्याणी राईस घातला तर बेस्टच आहे, नाही घातला तरी साधं तांदूळ घातलं तरी अशा प्रकारे भात होतो. पटकन होतो, झटपट होतो, आयत्या वेळेला अवेलेबल असणाऱ्या गोष्टींमधनं होतो. त्याच्यामुळे करून बघा, छान वाटेल. बघा किती छान प्रकारे भात मऊ मऊ मोकळा झाला आहे एकदम. होते तेवढ्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्या घातल्या. याच्यामध्ये वाटाणा घातला तरी छान होतो. घरात जर सोयाबीन किंवा पनीर जर अवेलेबल असेल तेही टाकून हा भात केला जातो. ज्या काही भाज्या अवेलेबल असतील फ्रीजमध्ये त्या घालून तुम्ही हा भात करू शकता. छान रेसिपी होते, आयत्या वेळेला झटपट रेसिपी होते, एकदम स्पायसी भात होतो, छान होतो. बिर्याणी मसाल्यामुळे छान स्वाद येतो. या भाताबरोबर तुम्ही कोशिंबीरही सर्व करू शकता. आयत्या वेळेला जर कोशिंबीर नसेल किंवा दही नसेल होतं अशा वेळी, मग लिंबू पिळून मस्तपैकी 1 चमचा तूप घालायचं वरून आणि मस्तपैकी खाऊन घ्यायचं, एन्जॉय करायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कशी वाटली रेसिपी. आणि नंतर भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.